कल्पना करा, दुपारचे रणरणते ऊन आणि बेळगाव बागलकोटचा तो जुना हमरस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तीर्ण अशी हिरवीगार शेती आणि रस्त्याच्या साईडने जाणारा तो 400 बकऱ्यांचा कळप, त्या कळपाच्या पाठीमागून उडणारा धुळा आणि बकऱ्यांच्या पुढे डोक्याला लाल फेटा, अंगामध्ये सदरा आणि पायात चपला आणि हातात काठी, असं तेजस्वी रूप सद्रू बाळूमामांचं. तो हमरस्ता ओलांडून बकरी एका छोट्या रस्त्यानं पुढे जाऊ लागली. सगळी बाळूमामांची बकरी सांभरा गावाच्या हद्दीमध्ये आलीत आणि त्याच वेळी एक गरीब धनगर पळत पळत धापा टाकत मामांच्या जवळ आला आणि मामांच्या पायावर कोसळला. ज्याच्या अंगामध्ये कपडे फाटलेली, पायात चपला नव्हत्या आणि मामांच्या जवळ येऊन मामांना म्हणतो, देवा मला 1000 रुपये पाहिजेत. तर मित्रांनो, कल्पना करा की त्यावेळेचं 1000 म्हणजे आत्ताचे किती रुपये असतील. तर इतके पैसे त्यावेळी मामांच्या जवळ असणे अशक्य होतं. मग मामांनी त्याला रिकाम्या हाताने परत पाठवणं हेही अशक्य होतं. मग मित्रांनो, मामांनी काय बरं केलं असावं, तर याचीच एक जबरदस्त रोमांचकारी प्रत्यक्षदर्शी कहाणी. नमस्कार मित्रांनो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील एक जबरदस्त प्रसंग आज आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सद्गुरू बाळूमामांची बकरी उत्तर कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, बेळगाव या भागामध्ये होती आणि त्या काळी सद्गुरू बाळूमामांची कीर्ती त्या भागामध्ये घराघरामध्ये पोहोचलेली होती आणि प्रत्येक जण सद्गुरू बाळूमामांचा चरण स्पर्श करण्याकरता त्यावेळी आतुर झालेले असायचे. तर मित्रांनो, कर्नाटक राज्यातील बागलकोट जवळचं एक सांभरा म्हणून गाव आहे. तर या गावाजवळून मामांची बकरी त्यावेळी पूर्वेकडे निघालेली होती. मामांची 4-5 गडी माणसं आणि 400 बकरी पूर्वेच्या दिशेने जात होते आणि त्याच वेळी एक फाटकी कपडे घातलेला गरीब धनगर पळत 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 येऊन मामांचं पाय धरतो आणि जोर जोरानं रडू लागतो. हे बघून मामांच्या त्या गडी माणसांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण अचानक हा माणूस आला आणि सद्गुरू बाळूमामांचं पाय धरलं आणि जोरानं ओक्साबोक्शी रडू लागला. परंतु अंतर्ज्ञानी मामांना हे सगळं माहित असावं. मामांचा निर्विकार चेहरा आहे तसा होता. मामाने त्याला उठवलं, तसं तो बोलू लागला आणि मामांना म्हणू लागला, देवा मला यातून वाचवा, आता मी काही जगत नाही, देवा मला यातून वाचवा, माझ्यावर डोंगरा एवढं कर्ज झालंय आणि काही करून तुम्ही मला 1000 रुपये द्या देवा, मला 1000 रुपयाची गरज आहे. तर मित्रांनो, त्या रणरणत्या उन्हामध्ये एक गरीब धनगर येतोय, मामांचं पाय धरतोय आणि मामांच्याकडे 1000 रुपयाची मागणी करतोय. कल्पना करा की त्या काळचं 1000 रुपये म्हणजे आजचं किती हजारो रुपये असतील. तर अशा वेळी सद्गुरू बाळूमामांच्याकडे 1000 रुपये असणं शक्यच नव्हतं. परंतु मामाने त्याला रिक्त हस्ते सुद्धा परत पाठवलं नाहीत. मामाने त्याची सगळी व्यथा जाणून घेतली आणि मामा म्हणाले, तू काही काळजी करू नकोस. मामाने त्याला थोडा धीर दिला आणि मग तो आपली सगळी व्यथा मामांना सांगू लागला. हे देवा, माझ्यावर कर्ज झालेलं आहे, मला घरात खायला अन्न नाही, सावकारचं देणं आहे आणि जर मी त्याचं पैसे नाही दिलं तर मला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. म्हणून तो मामांच्याकडे विनवणी करू लागला आणि आता बाळूमामा काय करणार म्हणून सगळी जण बाळूमामांच्या तोंडाकडे बघू लागली. मित्रांनो, अंतर्ज्ञानी मामाला कदाचित हे माहीतच असावं, कारण या गोष्टीचा मामांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. मामा पूर्णपणे निर्विकार होते आणि अशा अवस्थेत मामा जमिनीवर बसले. वातावरणात सुद्धा प्रचंड शांतता होती. ना पक्ष्यांचा किलबिलाट, ना कसला आवाज आणि जणू काही निसर्ग या विलक्षण पुढे होणाऱ्या चमत्काराची वाटच पाहत होता. त्यानंतर मित्रांनो, सद्गुरू बाळूमामांनी आकाशाकडे पाहिलं आणि आपल्या हातातील काठीनं जमिनीवर हलकेच 3 वेळा प्रहार केला. एकदा प्रहार केला, दुसऱ्यांदा केला आणि तिसऱ्यांदा केला. मामांच्या गडी माणसांना हे मामा काय करत आहे काहीच कळेना. सगळीजण आश्चर्याने मामांच्या त्या कृतीकडे बघू लागली आणि पुढल्याच क्षणी मित्रांनो, जमीन थरथरल्यासारखी आणि माती हलू लागली आणि अशा वेळी कुणालाच काय कळना. सगळीजण गडबडीनं 2 पावले मागे सरली आणि त्यानंतर जमीन दुभंगली गेली आणि त्या जमिनीतून एक छोटस गाठोड हळूहळू वर येताना पाहिलं. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर मामांचा एक प्रत्यक्षदर्शी सहकारी लक्ष्मण वडेर, त्याचं गाव मल्लापूर, तालुका रामदुर्ग आणि जिल्हा बेळगाव. तर या माणसानं याची डोळा याची देही हा प्रसंग पाहिला. सगळ्यांच्या विस्परलेल्या नजरा मामांच्याकडे लागल्या होत्या. आता मामा पुढे काय करणार. आणि त्यानंतर सद्गुरू बाळूमामांनी लक्ष्मण वडेर यांना ते गाठोडं सोडायला सांगितलं आणि मित्रांनो, ते गाठोडं सोडल्यानंतर त्या गाठोड्यामध्ये चमचमणारी चांदीची कित्येक नाणी होती
दुपारचं रणरणत ऊन आणि त्या चांदीच्या नाण्यावर पडलेला तो सूर्यप्रकाश, त्यामुळे त्या परिसरामध्ये चांदीचं तेज सगळीकडे पसरलेलं होतं. आणि त्यानंतर सद्गुरू बाळूमामा गरीब धनगराला म्हणाले, अरे तुला काही नाणी घ्यायची तरी घे, तुझं जे काय अडचण आहे, जे काय संकट आहे ते या नाण्याने दूर होईल बघ. अक्षरशः सगळ्या मंडळींना त्या धक्का बसला. कोणी डोक्याला हात लावला तर कोणी बाळूमामांचा जय जयकार करू लागले. मित्रांनो, तो गरीब धनगर त्या चांदीच्या नाण्यांच्याकडे एकटक पाहत राहिला, कारण एवढी मोठी चांदीची नाणी त्यानं आयुष्यात पहिल्यांदाच बघितली ती. क्षणभर त्याला वाटलं की या चांदीच्या गाठोड्यानं आपली आयुष्यभराची सगळी गरिबी दूर निघून जाईल. पण मित्रांनो, तो गरीब धनगर अतिशय प्रामाणिक होता आणि त्याला 1000 रुपयेच हवं होतं आणि जणू बाळूमामा त्याची परीक्षाच बघत होते. क्षणभर त्याच्या मनात विचार आला की हे सगळंच घेऊन जावं, परंतु बाळूमामाचं त्यांनी तेजस्वी मुख बघितलं आणि दुसऱ्याच क्षणी स्वतःला आवर घातला. तो नाणी मोजू लागला. साधारणतः 1000 रुपये होतील एवढ्या किमतीची त्यांनी नाणी घेतली आणि देवाला म्हणला, देवा मला बास झालं, माझं कर्ज यामध्ये फिटतं. त्यानंतर सद्गुरू बाळूमामा म्हणाले, अरे घे, आणखी घे, ज्या काही तुझ्या सांसारिक अडचणी आहेत या चांदीच्या नाण्याने निघून जातील बघ. परंतु त्यानं 1000 रुपये किमतीची चांदीची नाणी घेतली आणि उरलेलं गाठोडं सद्गुरू बाळूमामांच्या चरणी अर्पण केलं आणि तो धाय कोलमडून रडू लागला आणि बाळूमामांच्या चरणी नतमस्तक झाला. त्यानंतर तो गरीब धनगर प्रत्यक्षदर्शी मामांचा सहकारी लक्ष्मण वडेर याला म्हणाला, अरे बाबा, तुझा हा देव फार मोठा सावकार आहे बघ, आणि ह्यो साधा सावकार नाही तर ह्यो जगाचा मालक आहे बघ. आणि मित्रांनो, हे ऐकून लक्ष्मण वडेर सुद्धा भावुक झाले आणि त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आणि त्यानंतर मित्रहो, सद्गुरू बाळूमामांनी जमिनीला 3 वेळा काठीने हलकाच प्रहार केला आणि जसं गाठोडं जमिनीतून वर आलेलं त्याच पद्धतीनं ते गाठोडं जमिनीमध्ये नाहीस झालं आणि पूर्वीसारखी जमीन जणू काय त्या ठिकाणी घडलंच नाही अशा पद्धतीची जमीन दिसू लागली. आणि हा अद्भुत प्रसंग मामांच्या सहकार्याने पाहिला आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तर मित्र, हा चमत्काराचा प्रसंग सवंग लोकप्रियतेसाठी मामाने करून दाखवला नाही, तर भक्तांच्या कल्याणासाठी आणि प्रसंगानुरूप मामाने हे चमत्कार करून दाखवलेत. परंतु आजच्या या विज्ञानाच्या युगात अशा गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, कारण विज्ञान हे निरीक्षण, प्रयोग आणि पुराव्यावर आधारित आहे, तर अध्यात्म हे श्रद्धा, भक्ती आणि अनुभूतीवर अवलंबून आहे. त्यामुळे संत चरित्रातील प्रत्येक चमत्काराचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळेलच असे नाही, म्हणून त्या घटनांना सरसकट असत्य ठरवणं हेही योग्य ठरणार नाही. या ब्रह्मांडामध्ये आज देखील अशी अनेक रहस्य आहेत की त्याचा विज्ञानाला आज देखील उलगडा झालेला नाही. भारतीय संत परंपरा सांगते की परमेश्वराची शक्ती अमर्यादित आहे आणि या शक्तीशी एकरूप झालेल्या महापुरुषांच्या जीवनात सामान्य माणसाच्या आकलनापलीकडील घटना घडू शकतात, एवढं बाकी नक्की. तर मित्रांनो, आजचा सद्गुरू बाळूमामांचा चमत्काराचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. जय बाळूमामा.